हॅलो, तुमचं नाव? माझं नाव माऊली अशोक राजमाने. दीक्षा दत्तात्रय शेळके. हॅलो, माझं नाव ममता जोकारे. आता तुम्ही हा जो सुपर एक्समध्ये प्रोजेक्ट करताय, या प्रोजेक्टचं डोमेन काय आहे? आमचं प्रोजेक्टचं डोमेन गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचं आहे. आता ही आयडिया का सुचली तुम्हाला? म्हणजे असं एकही प्लॅटफॉर्म म्हणजे आमच्या बघण्यात आलेलं नाही की गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम्स आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कसं करायचं, प्रोसेस कशी करायची हे पब्लिकला माहीत नसतं काही काही ठिकाणी. मग ते सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर कसं अवेलेबल करून द्यायचं ह्यासाठी आम्ही ट्राय करत आहोत. तुम्हाला काय वाटतं सुपर एक्सबद्दल? बिंग होल प्रोग्राम सुपर एक्स कसा आहे, काय? आता आपण फक्त शिकतो याचा अर्थ की आता जसं शशी सरांनी शिकवलं ते होतं की नॉलेज होतं, म्हणजे कोर नॉलेज होतं. पण नॉलेज तेव्हाच कळतं आपल्याला किती समजलं की आपण जेव्हा त्याला अप्लाय करतो. तर सुपर एक्स तेच आपल्याला एक प्रिव्हिलेज देते की आपण शिकलेलं अप्लाय करायचं. जर ॲप्लिकेशन लेवल जमलं तर मग आपल्याला कन्सेप्ट समजून जातं. सो सुपर एक्स एक एज देते की आपण ॲप्लिकेशन लेवलला कसं बेस्ट होतो. बिंग A4ABN तुम्हाला असं काय म्हणजे वाटतं की बाबा आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय? ऑफकोर्स बिंग अ A4ABN एकदम वेगळंच आहे, कारण की जे नॉलेज आम्हाला आहे नक्कीच ते त्यांना नाही आहे जे शशी सरांनी शिकवलं आहे. सो ओव्हरऑल जर इकडे येऊन शिकलं आहे आणि एखादा माणूस दुसरीकडून शिकतो आहे तर जमीन आसमान फरक आहेच. शशी सर एकदम डेप्थमध्ये जाऊन शिकवतात, जे की बाकी क्लासेसमध्ये अवेलेबलच होणार नाही. आणि जोपर्यंत ती कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत सर ते रिपीट करतच राहतात. आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो सुपर एक्समुळे वगैरे. बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी चॅलेंजिंग करायला मिळतं. म्हणजे मोस्ट ऑफ दी माझे फ्रेंड्स विचारतात की पुढची बॅच कोणती आहे, मला अप्लाय करायला भेटेल का, आता काही चालू आहे. म्हणजे त्यांना वाटते की हे काहीतरी वेगळं शिकतात, नक्कीच काहीतरी एकदम कडक level जबरी करत असणार आहे. जबरी म्हणजे कॉन्फिडन्स आधी आणि आतामध्ये खूप फरक आहे ना, तर लगेच कळून येतं ते. चालेल. थँक्यू सो मच. आम्हाला तुमचा हा जो गव्हर्नमेंटच्या स्कीम रिलेटेडचा प्रोजेक्ट आहे हा बघायला आवडेल. भेटूयात सुपर एक्स प्रेझेंटेशन डेच्या दिवशी. थँक्यू सो मच.